तिथे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बंगल्यावर बंदोबस्त वाढवण्यात आलाय। निकालाआधी शिवगिरी बंगल्याबाहेर बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। अध्यक्षांच्या बंगल्याबाहेर हा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे सत्यम सिंगने। आपण एक नजर टाकूया। अवघ्या काही तासामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आहेत आमदार अपात्र प्रकरणी रिझल्ट आहे त्या जाहीर करणार आहे, सुनावणी होणार आहे। याच्याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं जे निवासस्थान आहे शिवगिरी बंगला या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त वाढवलेला आहे। आपण पाहिलं तर राहुल नार्वेकर यांच्या घराबाहेर पाहिलं तर मोठ्या संख्येमध्ये पोलिसांनी या ठिकाणी फौजफाटा उभा केला आहे। खरं तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरकडून आज निकाल आहे ते जाहीर केला जाणार आहे आमदार अपात्र प्रकरण। यानंतर राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडू नये त्याच्या पार्श्वभूमीवर जे राजकीय हालचाल आहे ते देखील होताना पाहायला मिळतं। खरं तर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटली। यानंतर आहेत बैठक त्यांच्या झाल्यानंतर राज्यामध्ये कशा पद्धतीने एकंदरीत रिझल्ट लागल्यानंतर कायदा सुव्यवस्था बिघडू नये त्याच्याच पार्श्वभूमीवर मोठा पोलिसांनी खबरदारी घेतली आहे। याच्याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रते प्रकरणी रिझल्ट जाहीर करणार आहेत, निकाल जाहीर करणार आहेत। त्यामुळे देखील त्यांच्या घराबाहेर देखील मुंबई पोलिसांनी खबरदारीच्या याच्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे। कॅमेरामॅन हेमंत कदम सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।